आईने तयार केलेल्या शेपूच्या भाजी सोबत लसणाची चटणी होती. बऱ्याच ताईंना ही रेसिपी हवी होती. म्हटलं चला तर आज बनवायला घेऊ. त्यासाठी एक मोठा अख्खा लसूण सोलून घेतला. थोड्याशा लाल झालेल्या ताज्या मिरच्या घ्यायच्या, पण मिरच्या ह्या चांगल्या लालसर हव्या, आणि अर्धा चमचा जिरं. मिक्सरला अगोदर काहीही न घालता हे चांगलं फिरवून घ्यायचं. नंतर रंगाकरिता इथे मी थोडंसं लाल तिखट, मिरच्या लालसर असेल तर घालू नका. नंतर हिंग घातला, तो पाव चमचा, आणि चवीपेक्षा थोडंसं जास्त मीठ, आणि यामध्ये 4 ते 5 छोटे चमचे तेल घालायचं. पुन्हा मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं. चटणी जर थोडी पातळ हवी असेल तर 2 छोटे चमचे पाणी घालायचं, मिक्स करायचं. थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामुळे चटणी अजिबात खराब होत नाही. 8 ते 10 दिवस फ्रीज मध्ये राहते. बाहेर सुद्धा 2 ते 3 दिवस टिकते. हिंग घातला त्यामुळे पचायलाही हलकी जाते. तर करून बघा, खूपच सोपी आहे. फक्त लसूण थोडासा तिखट चवीचा असल्यामुळे मिरच्या कमी घ्या, लालसर घ्या, रंग छान येतो, आणि मस्त वरण भातासोबत एन्जॉय करा.